नमो नमः. आपण पाहत आहोत MA फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमचा. आज आपण सिलेबस संबंधी थोडी माहिती पाहणार आहोत की प्रत्येक पेपरचं नाव काय आहे आणि त्याला असलेले पुस्तकं कोणते आहे आणि ते शिकवणार कोण कोण आहेत. तर आपला जो पहिला पेपर आहे त्याचं नाव आहे संशोधन पद्धती. तुम्हाला हे अन्नदातेंचं पुस्तक मिळालेलं आहे. तर हा जो पेपर आहे याच्यामध्ये तुम्हाला संशोधनासंबंधीच्या गोष्टी शिकायला मिळतील. रिसर्च ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत की जसं रिसर्च पेपर लिहिला जातो, तो विद्यार्थी पण लिहू शकतो. तुम्ही आता मास्टर डिग्री घेत आहात तर एखाद्या सेमिनारमध्ये म्हणा किंवा कॉन्फरन्समध्ये तुम्ही तुमचं पेपर प्रेझेंटेशन करू शकता. तर तो रिसर्च पेपर कसा लिहायचा, काय कसं करायचं हे तुम्हाला माहिती झाली पाहिजे की संशोधनाची पद्धती कशी राहते, त्याच्या स्टेप कशा राहतात, पायऱ्या कशा राहतात आणि त्याचा उपयोगिता काय आहे त्याची, त्याच्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश होतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथं अभ्यासायला मिळतील. आणि हे शिकवणार आहेत तुम्हाला राहुल लोधा सर. त्यानंतर दुसरा विषय आहे आपला, त्याचं नाव आहे वेद आणि वेदांग. तर हा जो विषय आहे वेद आणि वेदांग, याच्यामध्ये आपण ऋग्वेदातले 6 सूक्त आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर शुक्ल यजुर्वेदातले 1 आहे आणि अथर्ववेदातील 2 आहेत. म्हणजे एकूण 6 आणि 7, 8, 9 सूक्त तुम्हाला या पेपरला या सेमिस्टरला आहे. आपल्याला वेदांची नावं माहीत आहे. 4 वेद आहेत आपले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. पण त्याचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे वेद जर अभ्यासाला गेलं तर एका वेदाला अभ्यास करण्यासाठी बरेचसे वर्ष लागून जातात. कारण की फक्त ऋग्वेदामध्येच 10,000च्या वर मंत्र आहेत, त्याला ऋचा असं म्हणतात. पण आपल्याला या वेळेला फक्त 6च आहे ऋग्वेदातले जे आहेत ते सूक्त, 6 सूक्त. इथे शुक्ल यजुर्वेदातले 1 सूक्त आहे आणि अथर्ववेदातील 2 सूक्त आहेत. तर सूक्त म्हणजे काय की जसं की मी म्हटलं की वेदांमधले जे मंत्र असतात, श्लोक असतात, त्यांना ऋचा असं म्हणतात. आणि त्या ऋचांचा विषयावर जर त्याची विभागणी असेल की जसं अग्नी ही देवता आहे आणि अग्निदेवतेच्या रिलेटेड, अग्निदेवताशी संबंधित जेवढे काही ऋचा असतील, मंत्र असतील, ते एका चॅप्टरमध्ये येतील आणि त्या चॅप्टरला नाव मिळणार मग सूक्त. मग असे वेगवेगळे सूक्त आहेत. अग्नि सूक्त आहे किंवा मग इंद्र सूक्त आहे, वरुण सूक्त आहे. त्यानंतर तुम्हाला मनसंकल्प सूक्त आहे आणि सर्मापणी सूक्त आहे, जे संवाद सूक्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्यक्तींचा संवाद पण दाखवलेला आहे. काही विचारायचं का सर तुम्हाला? हां हां. तर आणि पुढच्या सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टरला वेदांगाचा भाग राहणार. तो पुढच्या म्हणजे सेकंड सेमिस्टरला राहणार. वेदांगामधले तसे 6 वेदांग आहेत एकूण. पण त्यापैकी तुम्हाला यावेळेला निरुक्त नावाचं जे वेदांग आहे ते राहणार सेकंड सेमिस्टरला. आता सध्या नाही राहणार फर्स्ट सेमिस्टरला. ठीक आहे, हे माहिती असावं म्हणून सांगत आहे. वेदांगाचं नाव आलेलं आहे आपल्या विषयामध्ये. तर वेदांचे अंग म्हणजेच वेदांग ते एकूण 6 आहेत. शिक्षा, व्याकरण, कल्प, निरुक्त, ज्योतिष, छंद. त्यापैकी तुम्हाला निरुक्त जो आहे, निरुक्तामध्ये वेदातील शब्दसंग्रह येतो. निरुक्तामध्ये लिहायचं असेल तर तुम्ही लिहून घ्या, माहिती करता. आपल्या सिलेबसचा भाग नाही आहे यावेळेसच्या, पुढच्या वेळेला राहणार नाही. निरुक्त हे एक वेदांग आहे. त्याचे प्रणेते यास्काचार्य आहेत. रचनाकार त्याचे. आणि हे म्हणजे निरुक्तमध्ये काय आहे तर वेदातील
शब्दांचा संग्रह आहे आणि या शब्दांची व्युत्पत्ती दिलेली आहे. आता शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे काय की जसं की आपण एखादा शब्द उच्चारला तर त्या शब्दाचं मूळ धातू कोणता आहे. आता निरुक्तानुसार क्रियापद म्हणजे संस्कृतमध्ये क्रियापदाला धातू म्हणतात. जसं आपण क्रियापद म्हणतो मराठीमध्ये मी जाते, मी येते, मी खातो पितो, हे क्रियापद आहे. पण संस्कृतमध्ये क्रियापदांना नाव आहे धातू. तर धातूंपासून शब्द तयार झालेले असतात असं निरुक्तामध्ये मांडलेलं आहे. आणि मग जर एखादा शब्द तुम्ही घेतला, कुठला पण शब्द वेदांमध्ये जो आहे, तर त्याचा मूळ धातू कोणता आहे आणि त्या धातूंमधून कोणकोणते अर्थ अभिप्रेत आहेत, म्हणजे एका शब्दाचे आणखी कोणते कोणते अर्थ त्याच्यातून निघतात, त्याला म्हणतात व्युत्पत्ती. म्हणजे फक्त ट्रान्सलेशन नाही किंवा नुसतं अर्थ काढणं नाही, त्याचा उगम स्रोत पाहिला जातो त्या शब्दाचा की तो नेमका कुठून आला शब्द तो आणि कसा तयार झाला. तर आणि हे म्हणजे डिक्शनरीच्या स्वरूपातला साठा आहे तो. पण पेपरमध्ये लिहिताना तसं नाही लिहायचं की निरुक्त म्हणजे डिक्शनरी, असं नाही. शब्दांचा साठा, वेदातील शब्दांचा संग्रह म्हणजेच निरुक्त. आणि त्याच्यात काय आहे विषय, तर शब्दांची व्युत्पत्ती. ठीक आहे. आता हे झालं पहिला संशोधन पद्धती, ते लोधा सर शिकवणार आहे. वेद आणि वेदांग हे शिकवणार आहे मोरेश्वर वेखंडे सर. त्यानंतर तिसरा पेपर जो आहे त्याचं नाव आहे व्याकरण आणि भाषा विज्ञान. भाषा विज्ञान आहे. हा विषय शिकवणार आहे तुम्हाला यावले मॅडम, स्वप्ना यावले मॅडम. व्याकरण म्हणजे आता जसं की संस्कृत एक भाषा असल्यामुळे व्याकरणाचा भाग शिकणं आपल्याला भाग आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला झेरॉक्स दिलेले आहेत मला वाटतं मॅडमनी. तर त्या झेरॉक्समधून त्या तुम्हाला सांगतील कुठला भाग शिकवायचा आहे तो. आणि भाषा विज्ञानचा अर्थ होतो की भाषेसंबंधीचे सगळ्या, मग भाषा म्हणजे एक कुठली तरी भाषा नाही की संस्कृत मराठी असं नाही, पूर्ण जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांचा समग्र अध्ययन त्याच्यामध्ये केलं जाणार की त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने होते, त्यांच्यामध्ये काही साम्यभेद आहे, त्या आधारावरती त्यांचं आकृतीमूलक वर्गीकरण किंवा वेगवेगळ्या प्रकारचं वर्गीकरण आहे. त्याच्यानंतर त्यांची वाक्यरचना कशी आहे किंवा जे शब्द तयार होतात त्यांना प्रत्यय कसे लागतात, तर त्याच्यानुसार त्यांचे वेगवेगळ्या भाषांच्या वर्गांमध्ये वर्गवारी होते. तो सगळा अभ्यास आपण करणार भाषा विज्ञानमध्ये. हा पूर्ण थेरॉटिकल सब्जेक्ट आहे भाषा विज्ञान. हा संशोधन पद्धती हा पण पूर्णपणे थेरॉटिकल. इथे पण संस्कृत नाही, हा ओव्हरऑल सब्जेक्ट आहे. हा सगळ्यांनाच आहे, म्हणजे जे पण MA करणारे विद्यार्थी आहेत त्यांना सगळ्यांना. वेदांगामध्ये वेदातील सूक्त येतील आणि त्यांचं भाषांतर. आणि दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये जसं की अग्निदेवतेचं आलं वर्णन करा, तर पूर्ण अग्निदेवतेबद्दल जे वर्णन आलेलं आहे ते सगळं लिहावं लागणार. आणि व्याकरणामध्ये सूत्र येणार व्याकरणाचे, ते संस्कृतमध्ये राहणार. हे थोडंसं तुम्हाला संस्कृत म्हणजे याच्यामध्ये लिहिणं किंवा थोडंसं पाठ करणं इथे अपेक्षित राहणार, बाकी ठिकाणी एवढी गरज नाही आहे. भाषा विज्ञान हा पूर्ण थेरॉटिकल मराठीमध्ये. आणि आपल्या परीक्षेचं माध्यम मराठी भाषा आहे. म्हणजे विषय आपण संस्कृत शिकत असलो तरी पेपर लिहिताना आपल्याला संस्कृत नाही लिहायचं आहे. पण तुमचं पाठांतर जर चांगलं असेल, अभ्यास चांगला असेल आणि तुम्ही लिहिताना रेफरन्सेस जर दिले सूक्तांचे म्हणा किंवा श्लोकांचे, तर तुमचं इम्प्रेशन चांगलं पडणार, मार्क चांगले मिळणार आणि तुम्हाला पण त्याची उपयुक्तता होणार की आपण संस्कृत अभ्यास करत आहोत तर त्याचे काहीतरी श्लोक, सुभाषित, मंत्र, ऋचा आपण पाठ करू शकलो असं. त्याच्यानंतर चौथा विषय आहे भारतीय दर्शन. यामध्ये तुम्हाला अभ्यासायला आहे तर्कसंग्रह. याचे रचनाकार आहे अन्नम भट्ट. आणि हे मी शिकवणार श्वेता मुरुडकर. तर भारतीय दर्शन म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंडियन फिलॉसॉफी. तर हा खूप मोठा आणि गहन विषय आहे. भारतीय दर्शन म्हणजे
आणि सगळ्या जगाला ज्याचे म्हणजे उत्सुकता आहे, जे शिकायचं असतं असा विषय म्हणजे भारतीय दर्शन आहे. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. पण रूढार्थाने आपण मराठीमध्ये जो अर्थ घेतो की आस्तिक म्हणजे देवाला मानणारा आणि नास्तिक म्हणजे देवाला न मानणारा, हा अर्थ आस्तिक नास्तिकमध्ये इथे लागत नाही. भारतीय दर्शनमध्ये आस्तिकचा अर्थ होतो वेदांना प्रमाण मानणारे आणि नास्तिकचा अर्थ होतो वेदांना प्रमाण न मानणारे. हां, बौद्ध, जैन आणि चार्वाक हे लोक वेदांना प्रमाण मानत नाहीत, त्यामुळे ते नास्तिकमध्ये जातात. पण ते सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण की भारतीय दर्शनाचा ते एक भाग आहेत. ठीक आहे. आणि आस्तिक दर्शनामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा असे सगळे ग्रंथ त्यामध्ये येतात. ठीक आहे. तर हा मी घेणार आहे. त्यानंतर चौथा विषय आपला कोणता आहे? गद्य आणि महाकाव्य. गद्य आणि महाकाव्य. हां, भाषा विज्ञान, भारतीय दर्शन. हां, 5वा गद्य आणि महाकाव्य. याच्यात तुम्हाला आहे महाश्वेता वृत्तांत. हे मूळ पुस्तक आहे कादंबरी नावाचं. त्याच्यातला तेवढा भाग आहे तुम्हाला यावेळेस. बाणभट्ट. हे गद्य काव्य. गद्य म्हणजे जे उतार्याच्या स्वरूपात लिहिलेलं असते आणि पद्य म्हणजे ज्याच्यामध्ये कविता, श्लोक वगैरे असं ज्या गोष्टी येतात ते पद्यामध्ये येतात. हे गद्य आणि महाकाव्यामध्ये आपल्याला हे गद्य काव्य आहे, त्याचं नाव आहे महाश्वेता वृत्तांत. त्याचे रचनाकार आहेत बाणभट्ट. मूळ पुस्तक आहे कादंबरी. कादंबरीतला तो एक भाग आहे. हे शिकवणार आहे प्रियंका मोहोळ. अच्छा, हो, ते मिळालं नसेल, काहीतरी असेल, त्याचा प्रॉब्लेम असेल, मराठीमध्ये उपलब्ध नसेल किंवा काही, ते शोधच सुरू आहे त्याचा, असं काहीतरी आहे. किंवा मॅडम आला तर विचारून घ्यायला लागेल मिळालं आहे का काय. तर अशा पद्धतीने हा आपला अभ्यासक्रम आहे. 5 विषय आपल्याला आहे. संशोधन पद्धती, अन्नदात्यांचं पुस्तक तुम्हाला जे मिळालेलं आहे, राहुल लोधा सर शिकवतील, ते तुम्ही स्वतः पण वाचू शकता, कारण की तो पूर्णपणे थेरॉटिकल भाग आहे. ठीक आहे. ग्रुपवरती आपण सिलेबस टाकलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे टॉपिक मिळणार तिथे. तो पूर्ण सिलेबस PDF स्वरूपात आहे. त्याला ओपन करायचं, वरवर असं स्क्रोल करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स मिळतील. मग की संशोधन पद्धतीमध्ये नेमके कोणते पॉईंट आहे, कारण की पूर्ण पुस्तकांमध्ये एखाद्या नसेल, काही पॉईंट नसतीलही तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये, असंही होणार. तर जे तुम्हाला अभ्यासक्रमात आहे त्यांचा अभ्यास करायचा. त्याच्यानंतर आहे वेद आणि वेदांग. त्याच्यामध्ये जसं मिळलं की ऋग्वेदातील 6 सूक्त आहे, ते हे तुम्हाला दिलेलं आहे सगळं मला वाटतं. हां, ते हे कसं होणार की जी सूक्त आहे ना ते वाचायचं आधी आणि त्याचं भाषांतर वाचायचं. पण सूक्तमधले काही शब्द तुमच्या लक्षात राहिले पाहिजे, जेणेकरून पेपरला जेव्हा येणार सूक्त तर आपल्याला आठवलं पाहिजे की हे सूक्त नेमकं कोणत्या, म्हणजे ऋचा आली तर हे ऋचा कोणत्या सूक्तातली आहे, कोणत्या देवतेचं वर्णन आहे, ते लिहिताना आपल्याला ते कळालं नाही तर आपण लिहू शकणार नाही. कारण त्याच्यानंतर शुक्ल यजुर्वेद आणि ते पण आहे तुमच्याकडे सगळं. व्याकरण आणि भाषा विज्ञान हे पण दिलं आहे मला वाटतं मॅडम, मी झेरॉक्स आहे. हां, तर हे यावले मॅडम शिकवतील. त्याच्यानंतर हा थोडा म्हणजे पाठांतराचा भाग आहे. याच्यामध्ये तुम्हाला सूत्र वगैरे पाठ करावं लागतं. हे थोडं कठीण जाते विद्यार्थ्यांना, पण आधीपासून जर मेहनत केली, वाचत राहिलं तर एवढंही काही कठीण जाणार नाही. म्हणजे गणितासारखा विषय असतो व्याकरणाचा, सूत्रपाठ करणे, ते लिहून बघणे वगैरे असं. आणि हा आहे भारतीय दर्शन. तर हे इंडियन फिलॉसॉफीमधलं आपल्याला, तसे तर बरेच दर्शन आहेत, पण आपल्याला त्या दर्शनातला हा जो ग्रंथ आहे तो तर्कसंग्रह आहे आणि त्याचे रचनाकार अन्नभट्ट आहे आणि ते मी शिकवणार आहे. त्याच्यानंतर गद्य आणि महाकाव्य, याच्यामध्ये महाश्वेता वृत्तांत कादंबरी जी बाणभट्टांनी लिहिलेली आहे तर त्या प्रियंका मोहोळ शिकवतील. तर हा जो आहे कादंबरी, हा काव्यप्रकार मराठीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. तर एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्याविषयी की सुरुवातीला कादंबरी म्हणजे ॲक्च्युअल त्या नायिकेचं नाव आहे.
म्हणजे हे कादंबरी जे लिहिलेली आहे त्याच्यामधली जी नायिका आहे, हिरोईन ज्याला आपण म्हणू समजा, तर तिचं नाव हे आहे कादंबरी, म्हणून त्या पुस्तकाचं नाव त्यांनी कादंबरी ठेवलं. आणि ते इतकं लोकप्रिय झालं आणि इतकं त्याला म्हणजे प्रसिद्धी मिळाली की नंतर, आणि त्याचं स्वरूप कसं आहे की एक कथा, मग त्याच्यात आणखी दुसरी कथा, मग आणखी तिसरी कथा, आणि शेवट होताना जी पहिली कथा होती ती तुम्हाला इकडे पूर्ण त्याचा एंड होताना दिसतो. ते जे पात्र होते सुरुवातीला आपण पाहिलेले होते त्यांचंच तिथे एंड. आणि नॉवेलचा स्वरूप तसंच असते, म्हणजे की जी कादंबरी असते तिचं स्वरूप की मोठी कथा असते, ती एकात एक गुंतागुंत झालेली, आणि शेवटी मग आपल्याला असं लक्षात येते की जिथून सुरुवात झाली होती त्याच पात्रांवरती ती संपते आहे. तर नंतर मग मराठी वाङ्मयामध्ये जेव्हा हा काव्यप्रकार जेव्हा कोणी एखाद्या लेखकाने रचला गेला, तर त्या काव्यप्रकाराला हे नाव पडलं कादंबरी. म्हणजे संस्कृतमध्ये ते फक्त एक पुस्तक आहे की जे एका लेखकाने लिहिलेलं आहे, कवीनी, बाणभट्टाने, पण मराठीमध्ये तो काव्यप्रकार म्हणून रूढ झाला की अशा प्रकारचं काव्य जर कोणी लिहिलं की 2-3 कथा एकत्र आहेत आणि मग शेवटी त्याचा एंड होत आहे, असा दीर्घ कथा संग्रह जो आहे आणि त्यामध्ये एकात एक अशा बऱ्याच कथा जुळत मग शेवटी त्या एकत्रित होत आहेत, अशा काव्यप्रकाराला कादंबरी असं म्हटलं जाऊ लागलं बाणभट्टाच्या प्रभावामुळे. म्हणजे ही एक मोठी अचिव्हमेंट आहे एखाद्या कवीची की त्यांनी लिहिलेलं जे काव्य आहे ते एका भाषेमध्ये साहित्य म्हणून ते वापरलं जाऊ लागलं तो शब्द. ॲक्च्युअल ती नायिकेचं नाव आहे ते कादंबरी. हां, हो. आणि आणि आणखी एक गोष्ट अशी की संस्कृतमध्ये आता जसं मराठीमध्ये आपण लेख लिहिणारा किंवा कथा लिहिणारा तो लेखक आणि कविता करणारा तो कवी, परंतु संस्कृतमध्ये हा भेदाभेद नाही आहे. कवी म्हणजे समग्र साहित्य जो लिहितो तो कवी. मग तो आता बाणभट्टला सुद्धा कवी म्हणतो आपण, ॲक्च्युअलमध्ये त्यांनी गद्य रचलेलं आहे. किंवा मग कालिदासांना कवी कालिदास म्हटलं जातं. तर त्यांनी नाटकं रचलेले आहेत, त्यांनी कविता नाही रचल्या आहेत, तरीसुद्धा आता मेघदूत जे आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण श्लोक आहेत लागलं तर, पण रघुवंशम नावाचं महाकाव्यसुद्धा आहे. तर कवी हा शब्द व्यापक अर्थाने आहे संस्कृतमध्ये की जो काव्यरचना करतो, साहित्य निर्मिती करतो तो कवी आहे. म्हणून कन्फ्यूज नाही व्हायचं. याच्यानंतर जर आपण कवी म्हटलं तर कवी म्हणजे मराठीतला अर्थ नाही होणार, इकडे संस्कृतमधला अभिप्रेत अर्थ की जो साहित्य निर्मिती करतो तो कवी. मग लेखक आणि कवी असा भेदाभेद त्याच्यामध्ये नाही. हो, म्हणजे जे अभिज्ञान शाकुंतलचे नाटक आहे त्याच्यामध्ये संवाद आहेत आणि मधामधात श्लोकसुद्धा आहेत. आणि जे मेघदूत आहे त्याच्यामध्ये पूर्ण श्लोक आहेत, 110च्या वर जवळपास श्लोक आहेत. आणि रघुवंशम वगैरे ते असेच आहेत, मग ते संवादी येतात, श्लोकही येतात, असे सगळे ते काव्य आहेत. हे झालं आहे, लिहिलं आहे सर. तर आता हे विषयांची जेव्हा तुम्ही तयारी करणार कोणत्या पण, मग आता तुम्हाला ज्या विषयाची अडचण आली त्या विषयाच्या लेक्चरर्सशी संपर्क साधायचा, ज्याचा जो विषय आहे त्याला तुम्ही विचारायचा. आता हे जे आहे वेद आणि वेदांग, तर हे जे आपले 18 पुराण म्हटलं जाते. 18 पुराण वेगळे सर. 18 पुराण वेगळे आणि वेद वेगळे. ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का ते पाहू आपण. ठीक आहे. तर हे आहे आता संस्कृत साहित्य, म्हणजे संस्कृत लिटरेचर ज्याला आपण म्हणतो. आता बघा, कुठली पण भाषा असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, ती समृद्ध कशाने बनते? त्या भाषेतल्या साहित्यामुळे, लिटरेचरमुळे. ठीक आहे. बोली भाषेने कधीच भाषा समृद्ध होत नाही, ती बनते लेखकांनी लिहिलेल्या, कवींनी लिहिलेल्या रचनेंनी. तर संस्कृत साहित्यामध्ये 2 प्रकार पडतात, म्हणजे काळानुसार आहे ते आणि त्या साहित्यानुसारही. पहिला आहे वैदिक साहित्य, आणि दुसरा आहे लौकिक साहित्य. आता वैदिक साहित्य म्हणजे काय की ज्याच्यामध्ये वेद आणि वेदांशी संबंधित जे काही लिटरेचर आहे, साहित्य आहे ते याच्यामध्ये येणार. त्याच्यामध्ये काय येणार? मग ऋग्वेद, यजुर्वेद,
सामवेद, अथर्ववेद, हे झाले 4 वेद. ठीक आहे. त्यानंतर वेदांग. वेदांगामध्ये येणार शिक्षा, व्याकरण, कल्प, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. हे काय 6 वेदांग आहेत. त्यानंतर येणार मग आता याच्यामध्ये प्रकार पडतात वेदांमध्ये की ब्राह्मण ग्रंथ वेदांचेच. त्याच्यानंतर आरण्य आणि शेवटी येतात उपनिषद. यांनाच वेदांत असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर आता पहा याच्यामध्ये वैदिक साहित्यामध्ये 4 वेद आणि 6 वेदांग. तर वेदांचे अंग आहेत हे. यांचं काम होतं की वेदांना शिकणं सोपं जावं किंवा वेदांना शिकताना यांचं सहाय्य घ्यावं लागायचं. तर शिक्षा म्हणजे इथे उच्चारण शास्त्र आहे. याच्यामध्ये शिक्षेमध्ये काय शिकवलं जाणार तर उच्चारण शास्त्र म्हणता येईल आपल्याला. फोनिक्स ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये. हे वेगवेगळ्या पाणिनी शिक्षा आहे, याज्ञवल्क्य शिक्षा आहे, वेगवेगळ्या आहेत त्या. तर जसं की क ख ग घ हे कंठ आहेत, प फ व भ हे ओष्ठ आहेत वगैरे असे ज्यांच्या जिथे वर्णन येतं ते शिक्षामध्ये. तर व्याकरण तर माहिती आहे आपल्याला, पण इथे वैदिक व्याकरण येणार आहे. म्हणजे वेदांमधले जे काही शब्द आहेत व्याकरणात संबंधीच्या गोष्टी आहेत त्या वैदिक व्याख्यात येणार. नंतर कल्पमध्ये यज्ञकुंड वगैरे ह्याच्या गोष्टींचे कर्मकांडाची माहिती. यज्ञकुंड, कर्मकांडची माहिती म्हणजे कसं की यज्ञ करायचा आहे आपल्याला, तर यज्ञाच्या कुंडाची साईज कशी राहणार, त्याचा शेप कसा राहणार, त्याच्यामध्ये काड्या कशा लावायच्या आहे, कोणी कुठे बसायचं आहे, हे जे सगळे कर्मकांडाच्या विषयीच्या गोष्टी हे कल्पमध्ये येणार. त्यानंतर निरुक्त मध्ये आपण पाहिलं होतं मगाशी की वेदातील शब्दसाठा, शब्दसंग्रह. आणि छंद म्हणजे की श्लोकांना चाल कशी मंत्रांची लय किंवा ताल त्यांचं यमक लावणे किंवा त्यांच्यामध्ये किती अक्षर राहतील, कुठे थांबायचं आहे, कुठे कंटिन्यू करायचं आहे, याच्या विषयीची जी गोष्ट आहे ती छंदमध्ये. याला जसं म्हटलं जातं छंदांना संगीताचा उगम जे आहे सामवेदाला सुद्धा म्हटलं जातं. कारण की इथूनच आपण म्हणजे गाऊन एखादा मंत्र उच्चारण्याची सुरुवात सामवेदापासून झाली होती. नंतर ज्योतिष म्हणजे आपले हे ग्रहगोलांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. ठीक आहे. आता ब्राह्मण ग्रंथ, आरण्य ग्रंथ आणि उपनिषद हा वेदांचाच भाग आहे. हे जे 4 वेद आहेत ना यांचेच भाग आहे. संहिता, ब्राह्मण ग्रंथ, संहिता राहिल्या संहिता, ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यक. आता यांचे विषय वेगवेगळे आहेत. संहितांमध्ये संग्रह आहे मंत्रांचा, ऋचांचा. त्याच्यानंतर ब्राह्मण ग्रंथ म्हणजे याच्यामध्ये कर्मकांड येणार. प्रत्येक वेदाचा कर्मकांड ब्राह्मण ग्रंथांमध्ये येणार. आरण्यकमध्ये अरण्यात जाऊन करण्याचा यज्ञविधी तो येणार. आणि उपनिषद म्हणजे इथे पूर्ण तत्वज्ञानाची सुरुवात ज्याला म्हटलं जाते, भारतीय दर्शनाची सुरुवात इथून झालेली आहे की परमात्मा आणि आत्मा यांची चर्चा वगैरे हे फिलॉसॉफिकल विषय, दार्शनिक विषयाची सुरुवात उपनिषदामध्ये झालेली आहे. याला वेदांत असं सुद्धा म्हणतात.
वेदांचा अंत या अर्थाने नाही आहे, पण ते वेदांनी शिखर गाठलेलं आहे या ठिकाणी येऊन. की असं म्हटलं जातं ना की जिथे सुरुवात झाली ती गोष्ट छोटी असते किंवा कमी प्रमाणात असते, पण जिथे ती संपत येते तिथे तिचं मूळ स्वरूपात ती आलेली असते. तर जसं की भगवद्गीताला म्हटलं जातं की उपनिषदांचा सार आहे भगवद्गीता. तर ॲक्च्युअलमध्ये जर भारतीय जे ज्ञान परंपरा आहे त्याचा जर आपल्याला आत्मा शोधायचा आहे तर तो इथे पाहावा लागतो आपल्याला उपनिषदांमध्ये. खरोखर जर भारतीय दर्शन म्हणा की भारतीय विचारसरणी जे काही असेल ते तुम्हाला उपनिषद अभ्यासावं लागतील. तर तुम्ही 1-2 उपनिषदांची नावं ऐकली असेल. कठोपनिषद आहे किंवा ईशावास्योपनिषद आहे. तर मागे आपल्या सांस्कृतिक भवनला कठोपनिषदावरती एक नाटकसुद्धा झालं. नचिकेताची स्टोरी आहे त्याच्यामध्ये, नचिकेत आणि बाजश्रवा. तर एक छान उपनिषद आहे ते. तसे दशोपनिषद आहेत, म्हणजे 10 उपनिषद आहेत. प्रमुख जे उपनिषद आहेत ते. त्यानंतर आता मग मध्यंतरीच्या काळामध्ये आलेले आहे पुराणे. एक भाग येतो पुराण आणि रामायण महाभारत. तर महाभारताचे रचनाकार व्यास महर्षी व्यास यांनीच असं म्हटलं जातं की हे 18 पुराणं जे आहेत त्यांची पण रचना महर्षी व्यासांनीच केलेली आहे. आणि रामायण जे आहे ते वाल्मिकींनी केलेलं आहे. आणि लौकिक साहित्यामध्ये मग सगळे नंतरचे जे कवी आहेत, मग बाणभट्टन असतील किंवा भास असेल, भास आहेत, बाणभट्ट आहेत, कालिदास आहेत, जेवढे सगळे कोणते कवी असतील त्यांची जी रचना आहे ती इकडे येणार लौकिकमध्ये. बरेच कवी आहेत, मग आपण सगळ्यांची नावं नाही लिहू शकत. जे तुम्हाला आठवतील ते तुम्ही लिहू शकता. मग ते शूद्रक आहे, भारवी आहे, असे सगळे करू. तर आता पुराणांना इतिहास असं सुद्धा म्हटलं जातं. पुराण असं समजलं जातं की भारतीयांचा इतिहास आहे याच्यामध्ये, पण ते पुराण रंजक व्हावं म्हणून त्याच्यामध्ये काही मग कथा, चमत्कार अशा गोष्टी त्याच्यामध्ये जोडण्यात आलेल्या आहेत. आणि हा फार नंतरच्या काळामध्ये पुराणांची रचना झालेली आहे. आधीच्या काळामध्ये वेदांची रचना झाली असं मानलं जातं. पण वेद हे अपौरुषेय आहे असं भारतीय आस्था आहे आपली भारतीयांची, की हे कोण्या एका पुरुषांनी किंवा पुरुष समुदायांनी नाही, तर ब्रह्माची निर्मिती आहे वेद. आणि मग ते मनुष्यापर्यंत पोहोचले कसे, तर त्या काळामध्ये जे ऋषी होते ते ध्यानस्थ अवस्थेमध्ये असताना त्यांना ते अनुभूत झाले, म्हणजे दिसले, दृष्टीस पडले त्यांच्या. म्हणून त्या ऋषींना मंत्रद्रष्टार्ह असं म्हटलं जातं. मंत्रस्रष्टार्ह नाही म्हटलं जातं. त्यांनी सृष्टी नाही, म्हणजे निर्मिती नाही केलेली आहे वेदांची, त्यांनी दृष्टी आलेली आहे त्यांना, म्हणजे दिसलं आहे ते. ठीक आहे. मग आता यांचा विषय काय आहे, तर वेदांचा विषय म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा साठा असं म्हटलं जातं. तर तसं हे यांचा जर विषय आपण वर्गवारी केली तर ऋग्वेदाचा विषय ज्ञान, इथे येतो उपासना, इथे येतो गाण, आणि इथे लौकिक विषय यांचा समावेश वेदांमध्ये होतो. आणि वेदांमध्ये काय आहे तर ऋचा आहेत. ऋचा म्हणजे मंत्र, श्लोक स्वरूपामध्ये आहे. आणि ज्या ऋचांच्या समुदायाला मग सुक्त असं म्हणतात. पर्टिक्युलर एका देवतेचं, म्हणजे त्यांनी 10, 12, 15 वेगवेगळ्या संख्येमध्ये आहेत, त्यांचा एक गट केला तर त्याला मग सुक्त असं म्हटलं जातं. यांची पण वेगवेगळी वर्गवारी आहे. मग तेवढं डीप आता आपण जाऊ नये, कारण की याच्याही काही शाखा आहेत. यजुर्वेदाच्या काही शुक्ल, कृष्ण अशा शुक्ल यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद, याच्याही शाकल, पाशकल, ऋग्वेदाच्या अशा शाखा आहेत. पण एवढं डिटेल पहिल्यांदा आपण न पाहता फक्त ही वरवरची माहिती झाली. हे 6 वेदांग आहेत. मग असं म्हटलं जातं की वेदांचा अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर वेदांग शिकावे लागते, कारण की
वेदांमधला जर अर्थ नाही समजला मग कुठे पाहायचा? निरुक्तामध्ये. व्याकरणाची काही अडचण आली व्याकरणामध्ये बघा, उच्चारणाची अडचण आली शिक्षामध्ये बघा. परिपूर्ण हा तयार झाला होता मग वेद. आणि त्यांचेच हे भाग आहे, संहिता असेल, ब्राह्मण ग्रंथ असेल, आरण्यक असेल, उपनिषद असेल. पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला भारतीय जे ज्ञान आहे ते समजून घ्यायचं असेल तर उपनिषद वाचावेत असं म्हटलं जातं. आणि मग महाभारताच्याच भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता येते. महाभारत जे आहे त्याच्या भीष्म पर्वामध्ये काय हा उपनिषदामध्ये कोणते ग्रंथ आहेत? उपनिषद 10 आहेत सर. 10 आहेत. हा, त्याच्यामध्ये कठोपनिषद आहे, ईशावास्योपनिषद आहे, केनोपनिषद आहे, प्रश्नोपनिषद आहे. तो एक श्लोक आहे, मी टाकून देईल तो ग्रुपला लागतो. त्याच्यामध्ये 10 उपनिषदांचे तुम्हाला जर वाचायची इच्छा असेल तर गीता गोरखपूर प्रकाशनचे पुस्तकं येतात. दशोपनिषद नावाचं तिथे मिळून जाईल तुम्हाला. असं जाडं पुस्तक आहे चांगलं बऱ्यापैकी, गीता गोरखपूर प्रेस. तर ते आपल्या इथे अमरावतीमध्ये ते अंबादेवीला जाताना असं डाव्या हाताला काहीतरी लागते असं 5:30च्या नंतर ते उघडं राहते संध्याकाळी. म्हणजे आपण राजकमलकडून अंबादेवीकडे जातानाचा जो रोड आहे ना, हां, अंबादेवीकडे जातोय समजा, राजकमलपासून वळलो आणि अंबादेवीकडे जातो आहे. मग गांधी चौक लागतो. गांधी चौकच्या अगोदर थोडंसं मागे, गांधी चौक लागायच्या आधी तोच रस्ता. पण हां, पुढे गेलं की असं डाव्या हाताला, म्हणजे जर तुम्ही गांधी चौकाकडून तिकडे गेले तर उजव्या हाताला, आणि तिकडनं राजकमलकडून आले तर इकडे डाव्या हाताला तुम्हाला ते पुस्तक. त्याचं नाव मला वाटते गायत्री आहे का काय, नाव नाही आठवत आहे मला आता. पण ते 5:30च्या नंतर जायचं, संध्याकाळी उघडं राहतं ते. तिथे तुम्हाला गीता, त्याच्यानंतर मनुस्मृती, जे काही धार्मिक ग्रंथ आहेत आपले, म्हणजे सनातन धार्मिक ग्रंथ, ते सगळे अगदी कमी दरामध्ये. कारण की गोरखपूर प्रकाशनचं कसं आहे, खूप नफा त्याच्यामध्ये ते कमवत नाही, ते धर्मप्रचार म्हणा किंवा असं त्याच्यासाठी. तर तिथे हे सगळे पुस्तकं अवेलेबल होऊन जातील. तर भीष्म पर्वामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल? भगवद्गीता. जशी हा हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ सुद्धा म्हटला जातो, पण नुसतं हिंदू धर्मापुरतंच त्याला सीमित आपण करू शकत नाही. त्याच्यातलं तत्त्वज्ञान इतकं गहन आहे, म्हणूनच जगातल्या जवळपास सगळ्याच भाषांमध्ये भगवद्गीतेचं भाषांतर झालेलं आहे. पूर्ण जगाला त्याचा अभ्यास करावासा वाटतो, कारण की तो एका धर्मविशेष मध्ये त्याला आपण बांधता येणार नाही असा तो ग्रंथ आहे. 700 श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये, एकूण 18 अध्याय आहेत. 700 श्लोक आणि 18 अध्याय. आणि जसं की तुम्हाला माहिती असेल, कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णाने तो गलित गात्र झालेला होता, त्याला काय करू काय नाही कळत नव्हतं, तेव्हा त्यांनी केलेला तो उपदेश आहे. तसं पाहायला गेलं तर आपले जर तसं म्हणजे जर आपल्याला हे असेल, म्हणजे उत्सुकता असेल, तर भारतीय किंवा हिंदू धर्माचं जर धर्मग्रंथ असेल तर त्याचं मूळ उपनिषद आहे, आणि त्याचा सार मग भगवद्गीता. कारण उपनिषदांची भाषा कठीण आहे आणि त्या मानाने भगवद्गीतेची भाषा सोपी आहे. कारण अनुष्टुप छंदामध्ये आहेत सगळे श्लोक जे आहेत ते, जसं की आपण गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणतो, तर 4 जे वर्ण आहेत त्याच्यानंतर आपण स्टॉप घेतो आहे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा. तर अशाच पद्धतीमध्ये ते अनुष्टुप छंद जो आहे त्या छंदामध्ये जवळपास भगवद्गीतेचे सगळे श्लोक गेय आहेत, सहजपणे पाठ होतील असे आहेत. तर आपल्याला ती कठीण वाटते भाषा, कारण की आपण मराठी जास्त बोलत असतो, संस्कृत कमी शिकत असतो. पण ॲक्च्युअलमध्ये जर आपण उपनिषद वाचले आणि गीता वाचली तर उपनिषदांची भाषा ही त्या मानाने कठीण वाटते, कारण की ती वैदिक साहित्यामध्ये येते, आणि इथे मात्र ती भाषा बरीच सोपी झालेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लौकिक साहित्य होते. त्या लौकिक साहित्यामध्ये आपल्याला यावेळेस बाणभट्टांची कादंबरीचा महाश्वेता वृत्तांत तुम्हाला यावेळेला अभ्यासायला आहे. वैदिकमधला हे 3 वेदांमधले आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदामधले काही सूक्त आहेत. त्याच्यानंतर व्याकरण आहे, भारतीय दर्शन आहे, असा छानसा अभ्यासक्रम आपल्याला आहे. आता अभ्यासाला आपण लागू, तेव्हा हे सगळ्या गोष्टी झालं का सर लिहून तुमचं? लक्षात आलेलं आहे?